स्केचिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सुरुवात तिथून होते. एखादी आयडिया किंवा एखादं काय तुझ्या डोक्यात आलं की ते आधी आपण स्क्रिबल करतो, राईट. ती फर्स्ट प्रोसेस आहे. म्हणजे स्केचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिथून मग हळूहळू ते चित्र डेव्हलप होत जातं. आणि चित्रासाठी म्हणजे प्रोसेस ॲज अ पार्ट ऑफ प्रोसेस ते पण खूप उपयोगी आहे. म्हणजे सुरुवातीच्या प्रोसेसला स्केच आणि मग हळूहळू ते पेंटिंगकडे जातं. हॅलो, मी चैतन्य कुबल. मी बेळगावचा आहे आणि सध्या पुण्यात आहे. मी चित्रकार आहे आणि चित्र कसं काढायचं हे शिकवतो पण. मी रिअलिझम अशा एका आर्ट फॉर्ममध्ये काम करतो, तर मला ते करायला आवडतं. रिअलिझम म्हणजे रिअलिस्टिक चित्र, एखाद्या व्यक्तीचं समोर बसून केलेलं चित्र किंवा निसर्गात जाऊन बाहेर लँडस्केप्स, नेचरशी रिलेटेड किंवा रिअलिस्टिक शेप्स फॉर्म्सशी रिलेटेड असणारे चित्र. एक्झॅक्ट फोटोसारखं करणं इज नॉट अ गुड थिंग. म्हणजे ते इट्स लाईक वी आर कॉम्पिटिंग, मशीनशी कॉम्पिट करतो आहे असं होतं. एक काहीतरी आर्टिस्टिक कनेक्टिव्हिटी त्याच्यात असावी. चित्रकाराचा तो रोल असतो. म्हणजे एखाद्या वस्तूला जास्त सुंदर करणं किंवा एखाद्या दृश्याला जास्त सुंदर करणं हा फ्रीडम तो घेऊ शकतो. तशा प्रकारे ते चित्र मी काढतो. मी आता बऱ्याचशा सगळ्याच मीडियममध्ये काम करतो. म्हणजे जी वॉटर बेस्ड आहेत, ऑइल बेस्ड आहेत किंवा ड्राय पेस्टल्स, चारकोल, ऑइल्स आहेत, ॲक्रेलिक्स आहेत. जास्त आवडीचं माझ्या ऑइल्स आहेत, त्याच्यामध्ये जास्त काम करतो. शिवाय ॲक्रेलिक्स पण काम करतो. ऑइल कलर्स आता हे खूप ट्रेडिशनल मीडियम आहे. म्हणजे खूप जुनं आहे. आधी वॉटर कलर्स असायचे, त्याच्यानंतर आलेलं ऑइल्स. ऑइलला काय एकतर लाईफ खूप असते. म्हणजे आता तू बघशील तर मोनालिसाचं जे चित्र आहे ते किती 16व्या 18व्या शतकात केलेलं, ते अजूनही जिवंत आहे. म्हणजे ऑइलला लाईफ जास्त असते आणि त्याची प्रोसेस पण आहे. म्हणजे कलर, पिगमेंट आणि ऑइल्स असं ग्राइंड करून ते तयार करतात आणि त्याची रिचनेस खूप वेगळी असते. म्हणजे ॲक्रेलिक्स जर तू म्हणशील तर ते खूप मॉडर्न आहेत. म्हणजे आता 1960मध्ये इन्व्हेंट झाले. सो त्याच्यात खूप एक्सप्लोअर करता येतं. खरं ऑइल्स आर मोर रिच, आय फील लाईक दॅट. मग बरेचसे लोक ऑइल्समध्ये जास्त काम करतात. काही लोकांना ते ॲलर्जिक असतात, सो ती काळजी घ्यायला पाहिजे. खरं असं म्हणशील तर ऑइल इज अ गुड मीडियम. म्हणजे त्याला लाईफ खूप चांगली आहे आणि खूप रिच दिसतात कम्पेअर्ड टू ॲक्रेलिक्स अँड एनी अदर मीडियम. चारकोल्स आहेत. चारकोल्स ते पण खूप आधीचं मीडियम आहे. म्हणजे पहिलं चित्र जे कोणी केलं असेल ते आय गेस कोळशानेच गुहेत किंवा असं काहीतरी स्टार्ट झालं असेल. सो ते पण मला खूप आवडतं. म्हणजे त्याच्यात एक वेगळा फील आहे. म्हणजे खूप एन्शियंट म्हण किंवा खूप नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहेत. त्याने छान इफेक्ट्स पेन्सिल किंवा छान टोनल इफेक्ट्स करता येतात. स्मज होतं किंवा खूप स्ट्रॉंग डार्क्स मिळतात, लाईट करता येतात. बाकी वॉटर कलर्स आहेत. प्रत्येक मीडियमचं काय एक वेगळी क्वालिटी आहे. डिपेंड्स अपॉन यू. तू कसं एक्सप्रेस करतोस ते इम्पॉर्टंट आहे. आता इन्व्हेन्शन म्हणजे हे पण झालं आहे, वॉटर बेस्ड ऑइल कलर्स आले आहेत. ते पाण्यात मिसळून तू वापरू शकतोस. मीडियम्सचं कसं असतं, मीडियम इज अ ट्रिक. म्हणजे ते तू शिकू शकतोस. खरं जे बेसिक ड्रॉइंग्स आहेत किंवा तुझे जे एक्सप्रेशन्स आहेत ते खूप स्ट्रॉंग पाहिजेत. एस्थेटिक्स नावाचा एक भाग असतो, तो आणायला पाहिजे. म्हणजे मग काय ते सौंदर्यशास्त्राप्रमाणे ते जर असेल तर ते भावतं चित्र किंवा जास्त कम्युनिकेट करू शकतं चित्र, असं मला वाटतं. फोटोशी काय कम्पेअर न झालं तरी चालेल. 10वी नंतर मी लगेच कॉलेज चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथून मग प्रवास सुरूच झाला. म्हणजे सुरुवातीचे काही काळ तितका सिरियस नव्हतो मी. म्हणजे लाईक सगळेच चाललेत, आपण पण चाललो आहे. खरं एक पॉईंट असा आला की दिस इज द थिंग. आता हेच मी करू शकतो. तेव्हापासून मी सुरुवात केली आणि सिरियसली करतो मी. त्याला एक 10-12 वर्ष झाली. माझं स्कूल रिअलिझम बेस्डच होतं. म्हणजे आर्ट स्कूल जे होतं तिथं बऱ्यापैकी रिअलिस्टिक शिकवायचे किंवा भिंतींवर जी चित्रं लावलेली होती म्हणजे मोठ्या मोठ्या चित्रकारांची होती. रवी परांजपे आहेत, जॉन फर्नांडिस आहेत, असे के.बी. कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांची चित्र बघून असं वाटायला लागलं की बाबा आपल्याला असं काढता आलं पाहिजे. सो दॅट अट्रॅक्शन तिथं मला म्हणजे ओढत नेलं आणि मग रिअलिस्टिक हेच आपल्याला जमेल किंवा हे जास्त सॅटिस्फॅक्टरी आहे असं वाटायला लागलं. सो मी त्याच्यात इन्वॉल्व्ह होत गेलो.
मला असं वाटतं की रिअलिझम किंवा रिअलिस्टिक पेंटिंग्स आहेत ते जास्त कम्युनिकेटिव्ह आहेत. त्यात कन्फ्युजन काही नाही. आता जसं तू हे चित्र बघशील तर तुझ्यात आणि या चित्रात एक नकळत एक डायलॉग सुरू होतो. म्हणजे त्यातले झाड आहेत किंवा ते उन्हाचे कवडसे आहेत, एनिथिंग तू त्याच्यात इन्व्हॉल्व होतोस आणि एक डायलॉग सुरू होतो. ते जास्त कनेक्ट करणारं आहे असं मला वाटतं. इम्प्रेशनिझम असं मी सांगेन 19th सेंचुरीमध्ये ते सुरुवात झालं आणि अजूनही ते लोक फॉलो करत आहेत. म्हणजे त्या इझममध्ये इतकी ताकद आहे की अजूनही लोक ते फॉलो करत आहेत आणि शिकत आहेत. तो फॉर्म मला खूप आवडतो, इम्प्रेशनिझम. करिअर असं प्लॅन केलं नव्हतं मी. आता हे इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ लाईफ. आता त्याच्याशिवाय दुसरं मला असं काही गोल आहे किंवा असं मोठं काहीतरी करायचं आहे असं नाही कळत. खूप सिरियसमध्ये यात इन्वॉल्ड आहे आणि चित्र काढणंच आता हे खूप मोठं काम माझं आयुष्याचं आहे असं वाटतं. प्रत्येकाला पडतात म्हणजे तसं आहेच. आणि आपल्या इथं थोडं म्हणजे आर्ट फॉर्मला जास्त इग्नोर किंवा तितकं ते इम्पॉर्टंट आहे असं समजलं नाही जात. म्हणजे फॉर्च्युनेटली माझ्या घरात ती परिस्थिती नव्हती. म्हणजे घरच्यांनी आईबाबांनी खूप सपोर्ट केला. हे तू कसलाही प्रेशर नाही दिलं ॲक्च्युली की तुला काय करायचं आहे ते कर. तिथून जास्त कॉन्फिडन्स मिळाला. बाहेर मग हळूहळू कळायला लागलं की बाबा काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कशामुळे आपण त्याच्याकडे बघत नाही आहे, अशा प्रॉब्लेम्स येतात. खरं काय आपण पॅशनेट राहून ते करत राहणं तेच एक त्याचं काय म्हणतात ते मेन थिंग आहे, करत राहणं. आता हे रिअलाईज खरं तर कॉलेज संपल्यावरच मला झालं की आता इथपर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केला, आता पुढे काहीतरी करायला पाहिजे. मग जॉब फॉर्च्युनेटली मला एक आला. म्हणजे आर्टिस्ट लोकांना असं नाही आहे की अगदीच काही नाही मिळत. काही एक वर्ग स्पेसिफिक लोक आहेत, त्यांना चित्र आवडतात, चित्रकार लोक आवडतात किंवा चित्र विकत घ्यायला आवडतात किंवा असं रिलेटेड. सो तसं माझ्या बाबतीत झालं. मी एका कंपनीमध्ये लागलो थोड्या दिवसासाठी. तिथं आर्टिस्टचं जॉब होतं. तिथून मग एक इन्कम सोर्स मिळाला. ते झाल्यावर मग पुण्यात आलो. पुण्यात पण आर्टिस्ट रवी परांजपे आणि त्यांच्या वाईफ मिसेस परांजपे यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे एक आर्टिस्टसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे जागा देण्यापासून त्यांनी सपोर्ट केला. तर त्यांच्या स्टुडिओत मी आर्ट क्लासेस वगैरे घेतो. म्हणजे मी आणि माझा एक मित्र असे दोघेही चित्र काढायला शिकवतो. तर असे मल्टिपल सोर्सेस आहेत. फक्त करत राहणं. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी क्वालिटीज असतील तर ते लोक ॲप्रिशिएट करतात असं मला वाटतं. हां, एक डेडिकेशन असेल तुमच्याकडे किंवा तेच तुमची जी करायची इच्छा असेल तर हळूहळू मार्ग दिसत जातात असं मला वाटतं. आपण स्टॉप केलं किंवा थांबलं किंवा नाही आता ह्याच्यात काय नाही आहे किंवा हे लोक नाही करत, रॅट रेसमध्ये पडू नका असं मला वाटतं. इथून काय आहे ते यायला पाहिजे. म्हणजे इथं इच्छा जर स्ट्रॉंग असेल तर ते सगळं हळूहळू दिसत जातं असं आहे फील. आर्टमध्ये पण तेच आहे. म्हणजे बाकी फील्ड्सपेक्षा थोडंसं डिफिकल्ट आहे. खरं करत राहणं किंवा त्या जर्नीवर चालत राहणं, दिस इज इम्पॉर्टंट. मग हळूहळू मार्ग सगळे मिळत जातात. फॉर्मल शिक्षणमध्ये होतं का? होतं आहे काय म्हणजे तुला 5 वर्ष वेळ मिळतो की फक्त तुला तेच करायचं आहे. मग दॅट इज इम्पॉर्टंट. मग त्या 5 वर्षात तू कसं युटिलाइज करतोस ते तुझ्यावर आहे. किंवा बाहेर राहून पण तू शिकू शकतोस असं काही नाही आहे. म्हणजे आर्ट स्कूल्स दे आर गुड. खरं तिथं जाऊनच शिकायला पाहिजे असं काही नाही आहे. फक्त तू त्याला वेळ देता आलं पाहिजे तर मग ते शिक्षण होऊ शकतं. डेडिकेशन इज इम्पॉर्टंट आणि प्रॅक्टिस. मी फारसं डिजिटल नाही करत. खरं तेच मी सांगितलं म्हणजे मीडियम्स चेंज होतात. एक ट्रेडिशनल पेंटिंग जे आहे ते कॅनव्हास आणि पेपरवर होतं. डिजिटल पेंटिंग कम्प्युटरवर होतं. पाहणं म्हणजे इट्स अ पर्सनल चॉईस. तुम्हाला कुठलं जास्त करायला आवडतं किंवा काय सॅटिस्फॅक्टरी आहे. मग एखाद्याला डिजिटल करून जर समाधान मिळत असेल तर ही शुड डू दॅट. आणि एखाद्याला कॅनव्हास किंवा कलरचा वास किंवा असं काही चांगलं वाटत असेल तर त्याने ते करावं. फरक काय नाही आहे, फक्त मीडियम्स बदलतात असं मला वाटतं.
टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज घेऊन काम करणं इज नॉट बॅड थिंग. म्हणजे तू डिजिटल करत असशील तर ते काही आर्ट फॉर्म नाही आहे किंवा ते आर्ट नाही आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण इम्प्रेशनिझमच्या काळातसुद्धा मग काही लोकांनी कॅमेराचा पण उपयोग केला. देगाज नावाचा एक चित्रकार होता, त्यांनी फोटोग्राफ्स घेतले आणि त्या फोटोजवरनं वेगळे कंपोजिशन्स केले किंवा जे आधी शक्य नव्हतं तसे अँगल्स त्याला मिळाले. सो दॅट वॉज अन इन्व्हेन्शन. म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी इन्व्हेंट केलं. सो त्यावेळेला त्यांनी ती टेक्नॉलॉजी वापरून काहीतरी इन्व्हेंट केलं. मग आत्ता लोक जर ते काय डिजिटली करत असतील तर दॅट इज नॉट रॉंग. म्हणजे काहीतरी त्यातून होतं आहे किंवा क्रिएट होतं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ते आर्ट फॉर्म नाही आहे किंवा तुम्ही आर्टिस्ट नाहीत असं म्हणणं थोडंसं चुकीचं वाटतं. ट्रेंड्स येतात किंवा टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप होत जाते, म्हणून ट्रेडिशनल आहे किंवा ते जे बेसिक्स आहेत ते जुने नाही होत. ओके, त्याचा एक रिचनेस वाढत जातो. सो मला असं वाटतं की बेसिक्स जे काय आहे ते आधी मजबूत करून घ्यायला पाहिजेत. कुठल्याही नवीन बिगिनरने किंवा लर्नरने किंवा फाउंडेशन जर आपलं चांगलं असेल तर त्याच्यावर मग ते काही चढवता येतं. तसंच आहे, म्हणजे तुझे बेसिक्स चांगले असतील तर किंवा तुझं ड्रॉइंग चांगलं असेल, स्केचिंग चांगलं असेल तर डिजिटली तू चांगलंच करू शकशील. ते मीडियमसारखंच आहे, म्हणजे ट्रिक्स असतात त्याच्यात. ते एकदा तू शिकलं की त्याच्यात एक्सप्लोअर करू शकतोस. कारण बेसिक्स किंवा ट्रेडिशनल गोष्टी आहेत ते आधी वन शुड एक्सप्लोअर किंवा वन शुड स्टडी आणि मग ते पुढे हळूहळू किंवा तुला जी आवड आहे डिजिटल असेल किंवा अजून काही वेगळ्या टेक्नॉलॉजीज असतील त्याच्यात आपण काम करायचं. एकतर काय होतं की मी समोरचं दृश्य बसून ते चित्र काढायला लावतो. त्याच्यामुळे होतं काय की आपलं एक ऑब्झर्वेशन वाढतं. ओके, आणि ते करता मग कळायला लागतं की बाबा कसं केलं पाहिजे किंवा कंपोजिशन कसं आहे किंवा ते कसं कंपोज केलं की जास्त चांगलं दिसेल. आणि ओल्ड मास्टर्सची चांगली चित्रं जी आहेत किंवा एकंदरीत जी काही चांगली चित्रं आहेत ती सतत बघत राहायला पाहिजे किंवा म्युझियम्सना, आर्ट गॅलरीजना भेट देत राहणं पाहिजे. जी चांगली प्रदर्शनं होतात किंवा जी चांगली चित्रं आपल्याला जितकी जास्त बघायला मिळतील ती बघत राहायची. किंवा मी तसं करतो क्लासेसमध्ये. चांगली म्हणजे लायब्ररी आहे तिथं आमच्या इथं स्टुडिओमध्ये. चांगल्या चित्रकारांची चित्रं सतत दाखवत राहतो. त्यातून एक अनकॉन्शियस तुझ्यात एक ऑब्झर्वेशनचं हे वाढत जातं. फ्युचर प्लान्स म्हणशील तर खूप चित्र काढायची आहेत, खूप आनंद घ्यायचा आहे, तोच आनंद इतरांनाही चित्रामार्फत द्यायचा आहे, असं एक डोक्यात प्लॅन आहे. खूप डिफिकल्टीज येतील हे आधी माहिती करून घ्यायला पाहिजेत किंवा हे बाकी करिअरसारखं नाही आहे. म्हणजे तुम्ही एखादी डिग्री केलात की तुम्हाला लगेच नोकरी मिळेल किंवा की आता शिक्षण पूर्ण झालं की आता तुम्हाला जॉब आहे किंवा सिक्युअर्ड आहे असं काही नाही आहे. खूप रिस्की आहे आणि त्याच्याविरुद्ध खूप त्याच्यात मेहनत लागते. म्हणजे पाठांतराचा काही भाग नाही आहे. तुम्हाला खूप प्रॅक्टिस, टेक्निकल म्हणा किंवा प्रॅक्टिस खूप करायला लागेल आणि पॅशनेट असायला पाहिजे की हे करायचंच आहे. ह्या डेडिकेशनने आपण जर केलं तर मग काय जग सुंदरच आहे. त्याला आपण अजून सुंदर करायचं. खरं डेडिकेशन पाहिजेत आणि मागे नाही हटायचं. करत राहणं, दॅट्स द ओनली थिंग.